नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभिनव स्टडीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडा भरती 2021च्या तयारीच्या दृष्टिकोनातून इंग्लिश लँग्वेज या विषयाच्या अंतर्गत आजचा आपला 11वा भाग. आजच्या भागामध्ये सुद्धा आपण या विषयावरील प्रश्नसंच पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया. आजच्या भागातील पहिला प्रश्न आहे, चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ इंडोलंट, ज्याचा मराठी अर्थ होतो आळशी. आता या ठिकाणी ऑप्शन्स आहेत. ए इंडस्ट्रियस म्हणजे कष्टाळू, बी आहे शेम म्हणजे लज्जा, सी आहे डिस्पेअर म्हणजे निराशा आणि डी आहे फिकल म्हणजे चंचल. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए. इंडोलंट म्हणजे आळशी, तर इंडस्ट्रियस म्हणजे कष्टाळू. पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ फ्लॅटरी, ज्याचा मराठी अर्थ होतो खुशामत. आता या ठिकाणी ऑप्शन्स आहेत. ए आहे डिट्रॅक्शन म्हणजे निंदा, बी आहे अगेन्स्ट म्हणजे विरुद्ध, सी आहे अनफॉर्च्युनेट म्हणजे दुर्दैवी आणि डी आहे हॉस्टाईल म्हणजे विरोधी. आता मित्रांनो, आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती आहे की जेव्हा मी प्रश्न आणि त्याच्यानंतर त्याच्यावरचे ऑप्शन सांगेन त्यावेळी काही वेळासाठी व्हिडिओ आपण पॉज करावा आणि या प्रश्नाच्या उत्तरावरती आपण विचार करावा आणि आपल्या दृष्टीने जे योग्य पर्याय आहे तो तुम्ही सिलेक्ट करून ठेवावा आणि त्याच्यानंतर जेव्हा मी उत्तर सांगेन तेव्हा आपलं उत्तर बरोबर आहे की नाही हे आपण चेक करून पाहावं. तर अशा पद्धतीने जर आपण प्रॅक्टिस केली तर नक्की आपल्याला याचा फायदा होईल. तर मित्रांनो, या ठिकाणी फ्लॅटरीचा अँटोनिम म्हणजे विरुद्धार्थी शब्द असेल डिट्रॅक्शन म्हणजे निंदा. फ्लॅटरी म्हणजे खुशामत, तर डिट्रॅक्शन म्हणजे निंदा. पुढचा प्रश्न, चूज द रॉंगली स्पेल्ड वर्ड म्हणजे चुकीच्या पद्धतीनं स्पेलिंग असलेलं जे 3 शब्द आहेत त्याच्यापैकी योग्य शब्द निवडा, अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. आता ए जो शब्द दिलेला आहे एमध्ये तो आहे SURGEON सर्जन, बी आहे VENTILATOR म्हणजे व्हेंटिलेटर आणि सी आहे REVIALTION अशा पद्धतीचा एक शब्द आहे. आता या ठिकाणी ऑप्शन्स आहेत. ओनली ए आणि बी, सी आहे ओनली बी आणि सी आणि डी आहे ओनली सी. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी म्हणजे ओनली सी इज द राईट आन्सर. म्हणजे सी मधला जो शब्द दिलेला आहे REVIALTION म्हणजे हा रॉंगली स्पेल्ड वर्ड आहे. मग या ठिकाणी बरोबर स्पेलिंग काय असायला पाहिजे, तर ते असायला पाहिजे REVELATION म्हणजे रिव्हेलेशन म्हणजे प्रकटीकरण. आता या ठिकाणी याचे मराठी अर्थसुद्धा वरचे जे 3 शब्द दिलेले आहेत त्याचे आपण पाहूया. सर्जन म्हणजे शल्यविशारद, व्हेंटिलेटर म्हणजे खोलीत हवा खेळती ठेवण्याचे साधन किंवा श्वासोच्छवासासाठीचं जे मेडिकल फील्डमधलं जे इक्विपमेंट आहे किंवा इन्स्ट्रुमेंट आहे त्यालासुद्धा व्हेंटिलेटर असं म्हणतात. आणि रिव्हेलेशन म्हणजे प्रकटीकरण. पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ, या ठिकाणी शब्द आहे अरोज म्हणजे जागृत करणे. आता या ठिकाणी ऑप्शन्स आहेत. ए क्वेल म्हणजे शांत करणे, बी नॉईज म्हणजे गोंगाट करणे, सी आहे टार्डी म्हणजे उशिरा आणि डी आहे ॲडव्हान्स म्हणजे प्रगती किंवा पुढे येणे. तर अरोज म्हणजे जागृत करणे, तर या ठिकाणी त्याचा विरुद्धार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून कोणता असेल, तर नक्कीच तो ऑप्शन ए मधला असेल, क्वेल म्हणजे शांत करणे. म्हणून या ठिकाणी करेक्ट आन्सर असेल ऑप्शन ए. पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट प्रिपोजिशन टू फिल इन द ब्लँक. आता वाक्य आहे द बुक इज डॅश डॅश द टेबल. आता या ठिकाणी ऑप्शन्स आहेत अपॉन, ऑन, ओव्हर आणि अंडर. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर असेल ऑप्शन बी, द बुक इज ऑन द टेबल. पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग फ्रॉम द फॉलोविंग. आता या ठिकाणी वाक्य आहे
एव्हरीवन क्लॅप्ड डॅश डॅश आणि पुढे प्रश्नचिन्ह आहे. आता या ठिकाणी करेक्ट क्वेश्चन टॅग जो आहे दिलेल्या पर्यायातून आपल्याला शोधायचा आहे. आता या ठिकाणी ऑप्शन्स आहेत. ए आहे उड दे, बी आहे डोंट दे, सी आहे ओंट दे आणि डी आहे डिडंट दे. आता मित्रांनो, क्वेश्चन टॅगमध्ये कधीही लक्षात ठेवायचं की जर सब्जेक्ट हा सिंग्युलर असेल तर त्या ठिकाणी ही, शी, इट अशा पद्धतीनं येईल. तो जर प्लुरल असेल तर त्या ठिकाणी दे अशा पद्धतीनं क्वेश्चन टॅगमध्ये येईल. आता त्याच्यानंतर दुसरी गोष्ट जी पाहायची आहे ती आहे की व्हर्ब कोणत्या काळामधला आहे, कोणत्या टेन्समधला आहे. आता या ठिकाणी क्लॅप्ड म्हणजे भूतकाळी रूपातलं हे वर्ब आहे. म्हणून या ठिकाणी काय येईल क्वेश्चन टॅग, तर तो येईल डिडंट दे. एव्हरीवन क्लॅप्ड डिडंट दे. म्हणून या ठिकाणी करेक्ट आन्सर असेल ऑप्शन डी. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ व्हाईल म्हणजे अत्यंत लाजिरवाना. आता या ठिकाणी ऑप्शन्स आहेत. ए आहे नोटेबली म्हणजे विशेषतः उल्लेखनीय रीतीने, बी आहे ॲग्रीमेंट म्हणजे करार, सी आहे बिलिव्हेबल म्हणजे विश्वासार्ह, तर डी आहे कंटेम्प्टिबल म्हणजे निंदनीय. आता अत्यंत लाजिरवाना म्हणजे व्हाईल याचा सिनोनिम दिलेल्या पर्यायातून कोणता होईल, तर तो नक्कीच कंटेम्प्टिबल म्हणजे निंदनीय अशा पद्धतीने होईल. म्हणून या ठिकाणी करेक्ट आन्सर असेल ऑप्शन डी कंटेम्प्टिबल म्हणजे निंदनीय. पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ. आता शब्द आहे या ठिकाणी ॲडमिरेबल म्हणजे प्रशंसनीय. आता या ठिकाणी ऑप्शन्स आहेत. ए आहे डिस्करेज्ड म्हणजे परावृत्त, बी आहे इन्स्ट्रक्शन्स म्हणजे सूचना, सी आहे डिसॲग्रीमेंट म्हणजे मतभेद, तर डी आहे कंटेम्प्टिबल म्हणजे निंदनीय. आता या ठिकाणी ॲडमिरेबल म्हणजे प्रशंसनीय, तर त्याचा अँटोनिम काय, विरुद्धार्थी शब्द काय असेल, कंटेम्प्टिबल म्हणजे निंदनीय. म्हणून या ठिकाणी सुद्धा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन डी कंटेम्प्टिबल. पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ. या ठिकाणी शब्द आहे रेमेडी म्हणजे उपाय. आता या ठिकाणी ऑप्शन्स आहेत. ए आहे फ्रेंडली ज्याचा मराठी अर्थ होतो मैत्रीपूर्ण, बी आहे प्लीड म्हणजे विनवणी, सी आहे अँटीडोट म्हणजे विषावरचा उतारा किंवा उपाय, आणि डी आहे जेन्युन म्हणजे खरा. मग या ठिकाणी रेमेडीचा सिनोनिम काय असेल, तर त्या ठिकाणी रेमेडी म्हणजे उपाय, तर अँटीडोट म्हणजे विषावरचा उतारा किंवा साधारणपणे उपाय अशा अर्थानेच त्याचा सुद्धा अर्थ होईल. त्यामुळे या ठिकाणी करेक्ट आन्सर असेल ऑप्शन सी अँटीडोट. पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. आता या ठिकाणी वाक्य आहे ही हॅड टू वेट अंटिल हिज सिस्टर्स ट्रेन अराइव्ड डॅश डॅश टू टेक हर टू हिज होम. आता या ठिकाणी जे वाक्य आहे त्या वाक्यामध्ये फिल इन द ब्लँकमध्ये कोणता शब्द दिलेल्या पर्यायातून येईल, तर या ठिकाणी ऑप्शन्स आहेत. सो मच सो, बी आहे सो ॲज, सी आहे ॲज इफ आणि डी आहे ॲज मच ॲज. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर असेल ऑप्शन बी सो ॲज. आता त्याचं एक्सप्लेनेशन इथं दिलेलं आहे की सो ॲज हा वर्ड केव्हा यूज करायचा, तर या ठिकाणी दिलेलं आहे सो ॲज टू इज यूज्ड टू एक्सप्रेस द पर्पज. इट इज यूज टू एक्सप्लेन व्हाय अन ॲक्शन इज टेकन. आता सो ॲज टू हा शब्द केव्हा यूज करायचा, तर तो पर्पज एक्सप्रेस करणारा शब्द आहे की एखाद्या गोष्टीचं कारण काय आहे, ती गोष्ट घडण्यामागचं कारण काय आहे हे एक्सप्रेस करण्यासाठीचा शब्द आहे. म्हणजे इट इज यूज्ड टू एक्सप्लेन व्हाय अन ॲक्शन इज टेकन. म्हणजे सो ॲज टू हा शब्द केव्हा यूज केला जातो, तर तो अशा पद्धतीचं स्पष्टीकरण की ती ॲक्शन त्या ठिकाणी का घेतली हे स्पष्टीकरण देण्यासाठी सो ॲज टूचा या ठिकाणी वापर केला जातो. आता या ठिकाणी हे जे वाक्य आहे याचा मराठी अर्थ काय होतो की ही हॅड टू वेट अंटिल हिज सिस्टर्स ट्रेन अराइव्ड.
त्याला त्याच्या बहिणीची ट्रेन जी आहे ती येईपर्यंत त्याला थांबावं लागणार आहे. आणि पुढे काय दिलेलं आहे, टू टेक हर टू हिज होम. कारण त्याच्या बहिणीला घेऊन त्याला त्याच्या घरी जायचं आहे, म्हणून त्याला त्या ठिकाणी थांबावं लागणार आहे, की बहिणीची ट्रेन येईपर्यंत थांबावं लागणार आहे. म्हणजे या ठिकाणी सो ॲज टू हे शब्द त्या ठिकाणी यायला हवा. पुढचा प्रश्न आहे, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स बाय चूजिंग द करेक्ट कंजंक्शन. आता वाक्य आहे, मोनाली इज वायझर डॅश डॅश सोनाली. सरळ सरळ हे जर वाक्य पाहिलं तर हे कंपॅरेटिव्ह डिग्रीमधलं आहे, त्यामुळे मोनाली इज वायझर दॅन सोनाली अशा पद्धतीनं शब्द येईल. आता दिलेल्या पर्यायामध्ये ऑप्शन ए मध्ये दॅन हा शब्द आहे, त्यामुळे या ठिकाणी करेक्ट आन्सर असेल ऑप्शन ए. आता या ठिकाणी दॅन केव्हा यूज करायचा आहे शब्द, तर दॅन इज यूज्ड इन कंपॅरिझन ॲज ए कंजंक्शन. ज्या ठिकाणी आपल्याला कंपेअर करायचं आहे त्या ठिकाणी यूज करतो. आता पुढचा प्रश्न आहे, फिल इन द ब्लँक विथ ॲप्रोप्रिएट ऑप्शन. आता वाक्य आहे, दिस वॉज द रिझन डॅश डॅश ही कुड नॉट कम्प्लीट हिज वर्क. आता ऑप्शन्स आहेत, ए विच, बी वाय, सी वेअर आणि डी आहे हाऊ. या ठिकाणी करेक्ट आन्सर असेल ऑप्शन बी वाय. दिस वॉज द रिझन वाय ही कुड नॉट कम्प्लीट हिज वर्क. हे कारण आहे की त्याने त्याचं काम का कंप्लीट केलं नाही, अशा पद्धतीने याचा मराठी अर्थ होईल. पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ स्कॅन्डलियस, ज्याचा मराठी अर्थ होतो निंदनीय. आता या ठिकाणी ऑप्शन्स आहेत, ए आउटरेजस म्हणजे अपमानकारक, बी आहे डिफेन्स म्हणजे डिफायन्स म्हणजे अवज्ञा, सी आहे रेप्युटेशन म्हणजे प्रतिष्ठा आणि डी आहे अनयुज्युअल म्हणजे असामान्य. तर स्कॅन्डोलियसचा सिनोनिम काय होईल, तर त्या ठिकाणी होईल आउटरेजस म्हणजे अपमानकारक, निंदनीय म्हणजे अपमानकारक. म्हणून या ठिकाणी करेक्ट आन्सर असेल ऑप्शन ए. पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. आता वाक्य आहे, माय डॉटर वैष्णवी डॅश डॅश अ गुड मेमरी. आता ऑप्शन्स आहेत, ए हॅज बीन, बी हॅज, सी इज आणि डी आहे विल बी. या ठिकाणी करेक्ट आन्सर असेल ऑप्शन बी हॅज. म्हणजे वाक्य येईल, माय डॉटर वैष्णवी हॅज अ गुड मेमरी. पुढचा प्रश्न आहे, फिल इन द ब्लँक विथ ॲप्रोप्रिएट ऑप्शन. आता या ठिकाणी वाक्य आहे, आय लाईक द डॅश डॅश ऑफ शेक्सपियर. आता ऑप्शन्स आहेत, ए पोएट्रीज, बी पोएट्री, सी पोएट आणि डी आहे नन ऑफ दीज. आता मित्रांनो, या ठिकाणी वाक्य व्यवस्थित वाचलं तर आपल्या लक्षात येईल की वाक्य काय आहे, आय लाईक द आर्टिकल वापरलेला आहे. याचा अर्थ एका स्पेसिफिक गोष्टीकडे पाहून हे वाक्य उच्चारलेलं आहे. आय लाईक द ऑफ शेक्सपियर मध्ये ब्लँक स्पेस आहे. आता ऑप्शन ए आणि बी मध्ये दोन्हीपैकी एक बरोबर असू शकतं. ए आहे पोएट्रीज म्हणजे कविता, शेक्सपियरच्या सगळ्या कविता मला आवडतात असा अर्थ होईल. परंतु सगळ्या कविता जर असतील तर द हे आर्टिकल यूज करता आलं नसतं. बी ऑप्शन आहे पोएट्री म्हणजे त्याच्या एका कवितेच्या बाबतीत हे वाक्य किंवा हे वाक्य आहे अशा पद्धतीनं आपल्याला इथं म्हणता येईल, कारण द आर्टिकल आहे. म्हणून या ठिकाणी कोणतं ऑप्शन बरोबर असेल, तर ऑप्शन बी. वाक्य कसं असेल, आय लाईक द पोएट्री ऑफ द शेक्सपियर. मला ती पर्टिक्युलर कविता शेक्सपियरची आवडते. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. आता वाक्य आहे, द ब्युटिफुल डॅश डॅश ऑफ माथेरान एनहान्स मी. आता या ठिकाणी ऑप्शन्स आहेत, ए सराउंडिंग, बी सराउंडेड, सी सराउंडिंग्स आणि डी सराउंड. या ठिकाणी करेक्ट आन्सर असेल ऑप्शन सी सराउंडिंग्स. द ब्युटिफुल सराउंडिंग्स ऑफ द माथेरान एनहान्स्ड मी. अशा पद्धतीने हे वाक्य असेल. पुढचा प्रश्न आहे,
चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द गिवन इडियम्स अँड फ्रेजेस. आता या ठिकाणी तो फ्रेज दिलेला आहे अबाव द सॉल्ट, ज्याचा अर्थ होतो इन अ पोजिशन ऑफ ऑनर. म्हणजे करेक्ट आन्सर असेल ऑप्शन सी, इन अ पोजिशन ऑफ ऑनर. पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द गिवन इडियम्स अँड फ्रेजेस. या ठिकाणी फ्रेज आहे ऑल द रिच. ऑप्शन्स आहेत ए हायपोक्रिटिकल पीपल, बी आहे अ स्वीट हार्ट इन द पास्ट, सी आहे अ पेटी स्क्वेबल आणि डी आहे एक्स्ट्रीमली पॉप्युलर. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, एक्स्ट्रीमली पॉप्युलर. ऑल द रिच म्हणजे एक्स्ट्रीमली पॉप्युलर. पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द गिवन इडियम्स अँड फ्रेजेस. या ठिकाणी फ्रेज आहे अ स्लिप ऑफ द पेन. आता ऑप्शन्स आहेत अ वर्बल एरर, ॲन एरर इन रायटिंग, अ वर्थलेस पर्सन आणि डी आहे ऑथर विथ द डिग्निटी. या ठिकाणी करेक्ट आन्सर असेल ऑप्शन बी, ॲन एरर इन रायटिंग. अ स्लिप ऑफ पेन म्हणजे ॲन एरर इन रायटिंग. पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द गिवन इडियम्स अँड फ्रेजेस. या ठिकाणी फ्रेज आहे अ टॉवर ऑफ स्ट्रेंथ. आता या ठिकाणी ऑप्शन्स आहेत ए ग्रेट सपोर्ट, बी अ लेझी पर्सन, सी व्हेरी नियर आणि डी आहे ग्रेट एफर्ट. या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, अ टॉवर ऑफ स्ट्रेंथ म्हणजे ग्रेट सपोर्ट. पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द गिवन इडियम्स अँड फ्रेजेस. या ठिकाणी फ्रेज आहे अ लीप इन द डार्क. आता ऑप्शन्स आहेत ए अ रिस्की स्टेप, बी स्टेट ऑफ जॉय बेस्ड ऑन फॉल्स होप, सी अ फेवरेट थिंग आणि डी आहे अ बॅड पर्सन. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर असेल ऑप्शन ए, अ रिस्की स्टेप. अ लीप इन द डार्क म्हणजे अ रिस्की स्टेप. पुढचा प्रश्न आहे चूज इन द करेक्ट मीनिंग ऑफ द गिवन इडियम्स अँड फ्रेजेस. या ठिकाणी फ्रेज आहे लेट इन. आता या ऑप्शन्स आहेत ए टू ॲडमिट, बी टू रन ओव्हर, सी टू रेली आणि डी आहे अबाईड बाय. तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, टू ॲडमिट. लेट इन म्हणजे टू ॲडमिट. पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द गिवन इडियम्स अँड फ्रेजेस. या ठिकाणी शब्द आहे गुड टर्न. आता ऑप्शन्स आहेत टू लीज ऑन हायर, टू ॲडमिट, ॲन ॲब्सर्ड टेल आणि डी आहे ॲन ॲक्ट ऑफ काइंडनेस. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, ॲन ॲक्ट ऑफ काइंडनेस. पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द गिवन इडियम्स अँड फ्रेजेस. या ठिकाणी फ्रेज आहे ॲट सिक्सेस अँड सेवन्स. आता या ठिकाणी ऑप्शन्स आहेत ए कॉज ऑफ क्वॅरेल, बी इन डिसऑर्डर, सी ॲन ॲब्सर्ड टेल आणि डी आहे अ कॉम्प्लिकेटेड मॅटर. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर असेल ऑप्शन बी, इन डिसऑर्डर. ॲट सिक्सेस अँड सेवन्स म्हणजे इन डिसऑर्डर म्हणजे अस्तव्यस्त पडलेला आहे अशा पद्धतीने. पुढचा प्रश्न आहे फाइंड द सेंटेन्स इन विच लाईक इज यूज्ड ॲज ए वर्ब. आता या ठिकाणी ऑप्शन्स आहेत ए दे आर मेन ऑफ लाईक हाईट, बी आहे डू नॉट टॉक लाईक दॅट, सी आहे आय नो हिज लाईक्स अँड डिसलाईक्स आणि डी आहे चिल्ड्रन लाईक स्वीट्स. आता या ठिकाणी दिलेल्या या ऑप्शन्समधून लाईक हा शब्द वर्ब म्हणून यूज कोणत्या ऑप्शनमध्ये केलेला आहे. तर मित्रांनो या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, जेथे लाईक या शब्दाचा वर्ब म्हणून यूज केलेला आहे. म्हणजे चिल्ड्रन लाईक स्वीट याच्यामधलं जे लाईक आहे ते वर्ब म्हणून यूज केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ. आता शब्द आहे टेंटेड, ज्याचा मराठी अर्थ होतो कलंकित. आता ऑप्शन्स आहेत ए थॉट म्हणजे विचार प्रक्रिया, बी रॉटन म्हणजे कुजलेला, सी फोर्स म्हणजे सक्ती आणि डी आहे कंट्रोल म्हणजे नियंत्रण. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी रॉटन.
टेंटेड म्हणजे कलंकित, तर रॉटन म्हणजे कुजलेला, आणि दोन्हीचा अर्थ एकसारखा होतो. पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ ब्रेव्ह म्हणजे शूर. या ठिकाणी ऑप्शन्स आहेत, ए स्कॉर्नफुल म्हणजे निंदनीय, बी आहे ब्रॉड म्हणजे मुलेबाळे, सी आहे डिस्कंटिन्यूड म्हणजे बंद केले, आणि डी आहे करेजियस म्हणजे धाडसी. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी करेजियस. ब्रेव म्हणजे शूर, तर करेजियस म्हणजे धाडसी. पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट प्रोनाऊन टू फिल इन द ब्लँक. वाक्य आहे, अशोका वॉज द किंग डॅश डॅश लिव्ड मोर दॅन 2000 इयर्स. आता या ठिकाणी ऑप्शन्स आहेत, ए देअर, बी दे, सी इट, आणि डी आहे ही. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर असेल ऑप्शन डी ही. म्हणजे वाक्य असेल, अशोका वॉज द किंग, ही लिव्ड मोर दॅन 2000 इयर्स ॲगो. पुढचा प्रश्न आहे, फिल इन द ब्लँक विथ ॲप्रोप्रिएट ऑप्शन. आता या ठिकाणी वाक्य आहे, माय फादर विल बी डॅश डॅश ग्लॅड टू मीट यू. आता ऑप्शन्स आहेत, ए व्हेरी, बी मच, सी मोर, आणि डी टू. या ठिकाणी करेक्ट आन्सर असेल ऑप्शन ए व्हेरी. माय फादर विल बी व्हेरी ग्लॅड टू मीट यू. माझे वडील तुला भेटण्यास अत्यंत उत्सुक आहेत. व्हेरी म्हणजे फार फार उत्सुक आहेत अशा अर्थाने हे वाक्य असेल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्या भागामध्ये आपण इंग्रजी भाषेवर आधारित प्रश्नसंच पाहिला. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर अवश्य लाईक करा. आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि अशाच पद्धतीने स्पर्धा परीक्षांवर आधारित आमच्या अभिनव स्टडीज या चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.